गुरुचरित्र अध्याय 21 श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणे नामधारका। ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञानिका। ते प्रेत जननीसी ब्रह्मचारी म्हणे नारीसी। मूढपणे दुःख करिसी कोण वाचला धरणीसी। या संसारी सांग मज उपजला कोण मेला कोण। उत्पत्ती झाली कोठोन जळात उपजे जैसा फे। बुद्बुद राहे कोठे स्थिर जैसा देह पंचभूती। मिळवणी होय आकृती वेगळी होता पंचभूती। अव्यक्त होय देहजाण तया पंचभूतांचे गुण। मायापाशी वेष्टोन भ्रांती लाविली मी देह म्हणून। पुत्रमित्र कलत रमिशे सत्वरज तमोगुण। तया भूतांपासून वेगळाली केली लक्षण। होती ऐका एकचित्ते देवत्व होय सत्वगुण। रजोगुण मनुष्य जाण दैत्यांसी तमोगुण। गुणानुसारे कर्मे घडती जेणे कर्मे आचरती। सुकृत अथवा दुष्कृती तैशीच होय फळप्राप्ती। आपुले आपण भोगावे जैसी गुणाची वासना। इंद्रिये तयाधीन जाणा मायापाशी वेष्टोनी गहना। सुखदुःखे लिप्त करीती या संसार वर्तमानी। उपजती जंतू कर्मानुगुणी आपल्या आर्जवापासोनी। सुखदुःखादी भोगिती कल्पकोटी वरुषे जानसी। अस्ति आयुष्ये देवऋषी सुटे कर्म तयासी। मनुष्याचा कवण पाड एखादा नर देहाधीन। काय करी आपुले गुण कर्म होय अनेक गुण। देहधारी येणेप्री जो असे देहधारी। तयासी विकार नानाप्री स्थिर नव्हे तो निर्धारी। आपुले पाप म्हणाव्या या कारणे ज्ञानवंत। संतोष न करी उपजत अथवा नरा होय मृत्यू। दुःख आपण करू नये जी गर्भसंभव होता। काय दिसे आकारता अव्यक्त दिसे व्यक्तता। सवेची होय अव्यक्त पै बुद्बुद निघती जैसे जळी। सवेची नष्ट तात्काळी तैसा देह सर्वकाळी। स्थिर नव्हे सर्वथा जी गर्भ प्रसव झाले। विनाशी म्हणोनी जाणिले कर्मानुबंधे जैसी फळे। तैसे भोगणे देहासी कोणी मरती पूर्ववेसी। अथवा मरती वृद्धपणेसी आपुले अर्जिती असती जैशी। तेणेप्री घडे जाण मायापाशी वेष्टोनी। म्हणती पिता सुत जन्नी कलतर मित्र तेणे गुणी। आपुले आपुले म्हणती मूढ निर्मळ देह म्हणोजरी। उत्पत्ती मांसरुधिरी मळमूत्रात अघोरी। उद्भव झाला परियेसा कर्मानुसार उपजतांची। ललाटी लिहितो विरंची सुकृत अथवा दुष्कृतेची। भोग भोगणे म्हणोनी ऐसे कर्म काळासी। जिंकिले नाही परियेसी या कारणे देहासी। नित्यत्व नाही परियेसा स्वप्नी निधान दिसे जैसे। कोणी धरावे भरवसे इंद्रजाल गारुड जैसे। स्थिर केवी मानिजे तुझे तुची सांग वहिले। कोटी वेळा जन्म झाले मनुष्य किंवा पशुत्व लाधले। पक्षी अथवा कृमिरूप जरी होतीस मनुष्ययोनी। कोण कोणाची होतीस जन्नी कोण कोणाची होतीस गृहिणी। सांग तुझे त्वा निश्चये कवण तुझी मातापिता। जन्मांतरींची सांग आता वाया दुःख करिसी वृथा। पुत्र आपुला म्हणोनी पंचभूतात्मक देह। चर्ममांसस्थिमज्जा समूह वेष्टोनिया नवदेह। मळबद्ध शरीर नावे कैचा पुत्र कोठे मृत्यू। वाया भ्रमोनी का रडत सांडोनी द्यावे कैचे प्रेत। संस्कारिती लौकिकार्थ येणेप्री ब्रह्मचारी। सांगे तत्व विस्तारी परिसोनिया विप्रनारी। विनवितसे तयासी विप्रवनिता ते वेळी। विनवितसे करुणा बहाळी स्वामी निरोपिले धर्म सकळी। परी स्थिर नव्हे अंतःकरण प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी। तरी का भजावा श्रीहरी परीस संपर्क लोहजरी। सुवर्णन होय कोण बोले आम्ही पहिले दैवी। म्हणोनी धरिले श्री गुरुचरण अभय दिधले नाही मरण। म्हणोनी विश्वासलो आम्ही एखाद्या नरा येताजवर। धुंडीत जाय वैद्यघर औषध घेवोनी प्रतिकार। सवेची करीती आरोग्यता एके समयी मनुष्यासी।
आश्रय करीती करुणेसी साह्य होय भरमवसी। आली आपदा परिहारी त्रयमूर्तीचा अवतार। श्री नृसिंह सरस्वती असे नर तेणे दिधला असे वर। केवी असत्य होय सांगे आराधिले म्या तयासी। वर दिधला गा मजसी त्याचा भरवसा मानसी। धरोनी होते स्वस्थचित्त विश्वासुनी असता आपण। केवी केले निर्माण कैसे झाले माझे मूर्खपण। म्हणोनी स्वामी निरोपिसी या कारणे आपण आता। प्राण त्यजीन तत्वता देह समर्पीन श्री गुरुनाथा। वाढो कीर्ती तयाची ऐकोनी तियेचे वचन। ओळखून भाव मन सांगे बुद्धी तीस ज्ञान। उपाय यासी करी आता विश्वास केला श्री गुरुसी। पुत्र लाधला पूर्णायुषी जरी आला मृत्यू त्यासी। घेवोनी जाय गुरुस्थाना जेथे लाधला तुझवर। तेथे ठेवी कलेवर पंचगंगा कृष्णातीर। औदुंबर वृक्षातळी ऐसे वचन ऐकोनी। विश्वास झाला तिचे मनी पाठी शव बांधोनी। घेवोनी गेली औदुंबरा जेथे होत्या गुरुपादुका। आफई शिरते बालिका रुधिरे भरल्या त्या पादुका। आक्रोशे रडे ती नारी समस्त शोकाहुनी अधिक। सहावेना पुत्रशोक क्षयरोग तोची एक। मातापित्या मृत्यूमूळ ऐसे करिता झाली निशी। विप्र मागती प्रेतासी म्हणती आक्रोश का हो करिसी। संस्कारोनी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात। केवी राहू जाऊ म्हणत जळू दे वो आता प्रेत। अहो कर्कशा म्हणे ती न्याती काही केलिया नेदी प्रेत। आपणासवे जाळा म्हणत पोटी बांधोनिया प्रेत। लोयतसे पादुकांवरी म्हणती विप्रज्ञाती लो। राहो नये राणी ऐक तस्कर बाधा होईल देख। जाऊ आता घरासी जाऊ स्नान करूनी। उपवास होय आजच्या दिनी प्रातःकाळी येवोनी। दहन करू म्हणताती आजीचे रात्री प्रेतासी। सुटेल वास दुर्गंधीसी देईल आपोआप दहनासी। त्रासून जाणा कर्कशा म्हणोनी निघती सकळ लोक। राहिले तेथे जन्नीजनक प्रेत देखोनी करीती शोक। झाली रात्री परियेसा निद्रा नाही दिवस दोन्ही। शोक करीती जनकजननी तीन याम होता रजनी। झोप आली तियेसी देखतसे सुषुप्तीत। जटाधारी भस्मोद्दुलित व्याघ्र चर्मे परिधानित। रुद्राक्षमाया सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती। आले औदुंबरा प्रती का हो शोक करिसी सती। आक्रोशोनी आम्हांवरी काय झाले तुझिया कुमारा। करू त्यासी प्रतिकारा म्हणोनी देतो अभय करा। भक्तवत्सला श्री गुरु भस्म काढोनी प्रेतासी। लावीतसे सर्वांगासी मुख पसरी म्हणेतिसी। वायुपूर करू म्हणे प्राण म्हणे वायुजाण। बाहेर गेला निघोन घातला मागुती आणून। पुत्र तुझा जिवंत होय इतुके देखोनी भयचकित। झाली नारी जागृत म्हणे आपणा कैसी भ्रांत। पडिली असे प्रेतावरी जे का वसे आपुले मनी। तैसेची दिसे निद्रा स्वप्नी कैचा देव नृसिंहमुनी। भ्रांती आपणा लागली असे आमुचे प्रारब्ध असे उणे। देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे। श्री गुरुवरी बोल काय येणे प्री चिंता करीत। तव प्रेतासी झाले चेत सर्वांगी उष्ण होत। सर्वसंधी जीव आला म्हणे प्रेता काय झाले। किंवा भूत संचारले मनी भय उपजले। ठेवी काढोनी दूर परते सर्वसंधीसी जीव आला। बाळ उठोनी बैसला म्हणे क्षुधा लागली मला। अन्न दे की म्हणे माते रुदन करीतसे ते वेळी। आला कुमार मातेजवळी स्तन घालिता मुखकमळी। क्षीर निघे 32 धारा संतोष भय होऊनी तिसी। संदेह वाटे मानसी कडे घेऊनी बाळकासी। गेली आपुल्या पतीजवळी जागृत करूनी पतीसी। सांगे वृत्तांत तयासी पती म्हणे तियेसी। ऐसे चरित्र श्री गुरुचे म्हणोनी दंपत्य दोघे जाणा। करोनी औदुंबरी प्रदक्षिणा साष्टांग नमुनी चरणा। नानाप्री स्तोत्रे करीती जय जयाजी वरदमूर्ती।
ब्रह्मा विष्णू शिवैती भक्तवत्सला तुझी ख्याती वासना पहासी भक्तांची तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अशक्य तू ते वर्णाव्यासी क्षमा करणे स्वामिया बाळ जैसे कोपेसी निष्ठुर बोले मातेसी तैसे अविद्यामायापाशी तुम्हा निष्ठुर बोलिलो सर्वस्वी आम्हा क्षमा करणे म्हणोनी घालिती लोटांगणे विनवोनिया करुणावचने गेली स्नानासी गंगेत स्नान करोनी बाळकासहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरास नपन करीत लाविती दीप ते वेळी पूजा करीती भक्तीसी मंत्रपूर्वक विधींसी शमीपत्र कुसुमेसी पूजा करीती परियेसा निरांजन ते वेळा करीती गायन परिबळा अतिसंतोषी ती अबला भक्तिभावे स्तुती करीत इतुके होय तो गेलीनिशी उद्य झाला दिनकरासी संस्कारू म्हणोनी प्रेतासी आले विप्र ज्ञाती सकळ देखती कुमारासी विस्मय झाला सकळिकांसी समाधान करीती हर्षी महा आनंद वर्तला ऐसा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लादले कामा एकेकाची सांगता महिमा विस्तार होईल बहुकथा पुत्रप्राप्ती वांझेसी श्रीप्राप्ती दारिद्र्यासी आरोग्य होईल रोगियासी अपमृत्यू निये जाणा सिद्ध म्हणे नामधारका स्थान महिमा ऐशी ऐका अपार असे सांगता देखा साधारण निरोपिले तया औदुंबरातळी श्री गुरु वसे सर्वकाळी काम्य होत तात्काळी आराधिता नरहरीसी भाव असावा आपुले मनी पूजा करावी श्री गुरुचरणी जी जी वासना ज्याचे मनी त्वरित होय परियेसा हृदय शूळ गंडमाय अपस्मार रोग सकळ परिहरती तात्काळ श्री गुरुपादुका अर्चिता जो असेल मंदमती बधीर मुका चरण नसती औदुंबरी सेवा करीती सुदेह होय सत्यमाना चतुर्विध पुरुषार्थ तेथे होय निश्चित प्रत्यक्ष वसे श्री गुरुनाथ औदुंबरी सनातन तया नाव कल्पतरू प्रत्यक्ष झाणा औदुंबरू जे जे मनी इच्छिती नरू साध्य होय परियेसा किती वर्णू तेथील महिमा सांगता अशक्य असे आम्हा श्री गुरुसरस्वती नामा प्रख्यात असे परियेसा गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारोन भक्तिपूर्वक ऐकती जे जन सकलाभीष्टे पावती म्हणोनी सरस्वती गंगाधर सदा श्री गुरुचरणी स्थिर उतरवी पैलपाय इह सौख्य परगती इति श्री गुरुचरित्रामृत गुरुमाहात्म्य प्रमामृत विप्रपुत्र संजीवनामृत निरोपिले असे येथे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे बालसंजीवन नाम 21 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।